विठ्ठल श्री गुरुज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। महाविज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु रघुनाथ महाराज की जय। मे साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवमुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं नायकं वन्दे वन्दे श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं दानीतदक्षं प्रभावते क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तनिधानं। श्री रंगनाथ महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सब साधु संतन की जय। बजरंगबली की जय। गुरुनाम सद्गुरुनाथ मी अपराधी आपला। गणेशरी अध्याय 15वा आणि उत्तम पुरुषाचे चिंतन करताना माऊली भगवान श्री कृष्ण परमात्मा मृत्यू लोकातल्या जीवाला उपदेश करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ओबीच्या गाभाऱ्यातून जेव्हा मन भगवंताकडे जातं तर बोधाला धरून ही ईश्वराचं होतं मन. त्याला उत्तम पुरुष म्हणतात. शेवटच्या 50 श्लोकामध्ये ओवीमध्ये 15व्या अध्यायाचा शेवटचा 550 ते 600 भागातला ओवीचा सार म्हणजे उत्तम पुरुषाचा निरूपण. आणि उत्तम पुरुष म्हणजे सगळ्यातला महान, जगातला त्रिलोक्य सुद्धा त्याच्या पुढे लहान असा तो महान उत्तम पुरुष. याचं चिंतन श्रीकृष्ण परमात्मा भगवंत ज्ञानोबा ह्या दुःखी जीवाला दुःखातून काढण्यासाठी करतात. हे अज्ञानाचं संकट अफाट आहे. हा पर्वत हलत नाही आपल्या दुःखाचा, तो पर्वत अज्ञानामुळे. तो अज्ञानाचा पर्वत विघरून जातो बोधामुळे, वेदाच्या ओळीमुळं. ज्ञानाची ओळीचं ज्ञान जेव्हा हृदयस्थ होतं, हृदयात जात, तेव्हा आत्मलाभ होतो, उत्तम पुरुष बनतो आपण. म्हणून आत्मचिंतन करताना बुद्धीचं भान, देहाचं संपावं, आत्मधन लुटावं, भगवंताला भेटावं, हृदयातल्या पांडुरंगाशी समरस व्हावं, पूर्णत्वाला प्राप्त व्हावं. आजची ओवी पूर्णत्वाची आहे, पूर्ण पदाची आहे, त्या अमर्याद स्वरूपाची आहे. त्या खऱ्या सुखाला आलिंगन देणारं एक माध्यम ज्ञानाचे, एक वस्तुस्थिती बोधाची आहे, आणि सिद्धी ज्ञानाची, प्रतीती परमात्म्याची, अनुभूती वेदाची, संपत्ती मोक्षाची, ही साक्ष ज्ञानाची असती. जीवाला कळत नाही आपण काय करायला, काय करू नये, काय जन्म आला, का वाया गेला, का देहभाव जिवंत ठेवला, का अज्ञानात मन थांबलं, ते देहामध्ये भिजलं मन, विषयामध्ये कुजलं, वासनेत रुजलं, ते मन भवसागरात पेटलं, त्या मन संसारातच आटलं. ते कुठे परमात्म्याला भेटलं, कुठं भेटलं मन परमात्म्याला. परमात्म्याचं कार्य करणं वेगळं, परमात्म्याची जाणीव वेगळं, परमात्म्याची स्थिती वेगळं, परमात्म्याचं सौख्य वेगळं, परमात्म्याची अनुभूती आणि अनुभूतीच्या नंतर परे असणारा पुरुष उत्तम आहे ते सांगितलंय इथं. शब्दाचा पलीकडे नेणारा वेदे हे ज्ञान आहे. आपलं मन किती घाण आहे. खोट्याला माझं मन तर विषयाच्या जवळ राहतं, पैशाला भुलतं, जगताकडे झुलतं. किती घाणेरडं मन आहे. मनाचे दोष तुम्हाला आवडत नाहीत, वागणं तुमचं संपत नाही, अज्ञानाची घाण तुम्ही टाकत नाही,
वेदाचे वैभव तुम्ही भोगत नाहीत, तुमच्या जीवनाला अर्थ नाही, अर्थक नाही, अर्थ नाही. निरर्थक जन्मता, निरर्थ व्यर्थ मरता. आयुष्याचा कर्मभोग भोगता, नवीन कर्म साठा करतात आणि देहाची स्थिती कायम ठेवता. मोक्षाचं नाव घेता, शब्दात त्याला वाचता, अनुभव कुठे भोगता? अनुभवात नाही आपलं मन. भवात आहे म्हणजे जगतात आहे, देहात आहे. अनुभव आणि भावाच्या पलीकडे पुरुषोत्तम पुरुष आहे. पूर्णतेला प्राप्त होणारी बुद्धी म्हणजे परमतत्वाची परब्रह्म होणारी बुद्धी. ब्रह्म झाली, हे झाली म्हणायला शब्द कुठला आला? झाली कुणी म्हणायचं? तो उरलाच नाही तर झाली कुणी म्हणायचं? शब्दानं त्याला सांगताच येत नाही, शब्द काढत कसं जायचं? आणि तो तर व्यापक झाला, त्याला व्यापक कुणी म्हणायचं? कारण सगळा तर तोच आहे, त्याच्यावर भिन्न कुणी नाहीच आहे. तर तो आहे, तो मी आहे असं वर्णन कुणी करायचं आणि ते कुणी ऐकायचं? भिन्न कुणीच नाहीये, तर व्यवहार कुणाचा? सगळा तोच आहे. तर मी कुठे आहे? मी आणि तू संपलं तेव्हा तो आहे, आणि आपलं मी तू संपत नाही. वागणं वाईट असलं ते जर सांगितलं ते खूप होतं तुम्हाला, मग वाईट का वागता? साधं आचरण तुमचं बदलत नाही, शब्द तुम्हाला झेलता येत नाहीत, वेद तुमच्या हृदयात थांबत नाही, देहभाव तुमचा संपत नाही, वेदाची संपत्ती तुम्हाला लुटता येत नाही, पांडुरंगाला भेटता येत नाही, तर तुमचं ऐश्वर्य कोणतं आहे? कोणचं ऐश्वर्य तुमच्यापाशी आहे? भौतिक? ते तर काहीच कामाचं नाही. ते मुक्तीला काढून मुक्त करू देत नाही भौतिक सुख. देह तुमचा तुमच्यासोबत राहत नाही, तुमचं कर्म तुम्हाला सोडता येत नाही, मोक्षात तुम्हाला थांबता येत नाही, वेद तुम्हाला जाणता येत नाही, संताला चांगलं म्हणता येत नाही, ओवीचं फल भोगता येत नाही. कशाला जन्म दिला? वाया गेला ना. ज्या मातेनं जन्म दिला त्याचा कुलाला उद्धार करण्याचा अधिकार आम्हाला. ज्याच्या पोटी जन्म घेतला त्याच त्यात नाव Received धनावरून 5 सोडावं rupees केव्हा? on Google Pay for कल्याणाची business. लेकरू. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देव. ज्यांच्या कुळात सात्विक मुलं आहेत, वैदिक आहे, संप्रदायपूर्वक आहेत, आईची वडिलाची इज्जत सांभाळणारे, घरात प्रेमाला बांधणारे, मानवरी न करणारे, शब्द तर न बोलणारेच, त्याला सात्विक म्हणतात. तुम्हाला तम विकळणं रज विकळणं, सात्विक तुमच्यापाशी कुठे आहे? सत्वगुण लोपलाय, कलियुगात झाकलाय. तुम्हाला बोलणं टोचत असेल तर बाहेर वा, बटन दाबून. हजारदा म्हणते, एकदा नाही. कारण सत्वगुण तुम्हाला माहित नाही, रज संपत नाही, तुम्ही वाटायला चांगलं मला राहत नाहीत, तर कुठला अधिकार? साधं गुणाला सोडता येत नाही तर भगवंत कसं भेटेल? आता किती जरी पोत्या घेतल्या तर अज्ञानाचं पोतं कुणी काढायचं? हातात पोत्यानं वाचणं घाण, वागणं घेऊ नका ना पोती, ती बेजार होईल तुमच्या हात लावून. हातात पोती आणि मनात माती जगताची, देहाची धरून ठेवलेली. मी मला चांगलं म्हणा, चांगलं हो ना, चांगलं म्हणा काय? अवघड आहे, फार कठीण आहे. आणि 1 मिनिट, मी थोडं माझा अभ्यास पुढे गेले. 540 माई 540. हा बेटा, मी 50 वर आले, पुढे गेले. चला, अध्याय 15वा आणि ओवी 540. तर भगवंत अर्जुनाला बोलतात आणि अर्जुन ऐकतात. उत्तम पुरुषाचं वर्णन कृष्ण परमात्मा अर्जुनाच्या बुद्धीच्या द्वारे हृदयामध्ये पोहोचवतात, त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. बोध हा शब्दाच्या द्वारे भगवंताच्या मुखातून अर्जुनाच्या हृदयापर्यंत जातो, त्या ओवी म्हणतात.
हृदयाचा भाव बदलतो त्याला ज्ञान म्हणतात. आणि अर्जुन कृष्णाच्या एका ठिकाणी, अर्जुन आणि कृष्ण बोधाच्या माध्यमातून एकत्र राहतात, त्याला वेदाची शक्ती म्हणतात, हृदयाची भक्ती म्हणतात. आणि आपली स्थिती आपण भोगणं, त्याला वेदाचं साम्राज्य म्हणतात. ज्या बोध भगवंताचा आहे, शब्दाच्या द्वारे बोधाला प्रगट करणारे कृष्ण परमात्मा गीतेच्या बोधाच्या नंतर अर्जुनाला त्या बोधात आणतात. बोध म्हणजेच वेद आणि वेद म्हणजे कृष्ण, आणि बोधामध्ये अर्जुन म्हणजे कृष्ण आणि अर्जुन एकत्र आले, त्याला मोक्ष म्हणतात. समजलं? प्रेरणा? खूप छान सांगितलं, खूप सुंदर सांगितलं. बापरे, कशाला काय म्हणतात, कशाला काय म्हणतात. साक्षात वेदाचं रूप म्हणजे कृष्ण परमात्म्याचं निर्गुण निरुपाधिक रूप. पण साकार रूपात पाहताना अर्जुन बोलतात, ऐकतात, आणि भगवंत कृष्ण रूपानं बोलतात. पण ते साकार रूपातून बोलणे, निराकाराचं सांगणे, आणि अर्जुनाला पण निरुपाधिक करणे, आणि दोघं बोधाने एकत्र येणे, त्याचं नाव ओवी. माऊली, वेदाचं रूप म्हणजे ते निर्गुण रूप. वास्तव केलेलं खरं रूप आहे. हृदयाच्या अंतर्गतात कृष्ण परमात्मा तुमच्या सोबत आहे, ते निरुपाधिक आहे. आणि जगत सोपाधिक आहे, देह सोपाधिक आहे. पण सोपाधिकाचा बात करून जेव्हा निरुपाधिकामध्ये अर्जुनाला आणायचं होतं, आणि जगताचा बात करून ब्रह्मज्ञान द्यायचं होतं, ओवीच्या माध्यमातून अर्जुनाला कृष्ण करायचं होतं, तेव्हा या बोधाला ओवीमध्ये भरायचं होतं. त्याचं नाव ज्ञानेश्वरी. बापरे माऊली, त्याच्या मुखातून तो वेद आहे. आणि त्या वेदामध्ये जेव्हा अर्जुनाची बुद्धी त्या वेदाकडं आकर्षित झाली ओवीच्या माध्यमातून, आणि मग अर्जुन आणि कृष्ण हे दोन उपाध्या सुटल्या. कृष्ण उपाधी, अर्जुन उपाधी, पण दोघांचं तत्व निरुपाधी, आणि त्या तत्वाला प्रगट करणारी ओवी, आणि त्या ओवीचा बोध म्हणजे कृष्ण आणि अर्जुन एकत्र येण्याचा मोक्ष. काय म्हणे कल्पतरू खाली बसला, माझी गुरु कल्पतरू जेमली ते मिळतं. अर्जुना परी परमात्मा शब्दवरी, सुचे गावधारी पुरुषोत्तम. ही झालते कालोवी. एरवी न बोलणेची बोलणे, एरवी न बोलणेची बोलणे, हे तर तुम्हाला बोलले मी आता. अर्जुना, त्या शब्दानं परमात्म्याचं पुरुषोत्तम पुरुष वर्णन केलं, पण त्याचं कथन, त्याचं स्वरूप, त्याचा स्थिती तुला सांगायलो मी. तुला शब्दाच्या द्वारे तो उत्तम पुरुष आहे, तो श्रेष्ठ आहे सांगितलं, पण तो कसा आहे हे सांगायचं नाही, ते सांगतो. एरवी न बोलणेची बोलणे, एरवी न बोलणेची बोलणे, जेथेच सर्व नेनिवा जाणणे, काहीच न होणी होणे, काहीच न होणी होणे, जे वस्तू गा, काहीच न होणे का होणे, जे वस्तू गा. काहीतरी कळतंय? नाही माऊली, न बोलणे, न बोलणेची बोलणे. अर्जुन उत्तम पुरुष ब्रह्मरूप झालाय, अमर्याद त्याची शक्ती येते, तो अमर्याद झाला, मर्यादित नाहीये. जो देहात असतो, परिच्छिन्न असतो, तो मर्यादित असतो, 5 फुटाचा 4 फुटाचा. पण हा उपाधीला सोडून, वृत्तीला तोडून, बंधनाला सोडून अमर्याद बनला, व्यापक सत्तेत गेला, तो उत्तम पुरुष झाला. तो माझ्या सोबत आला, जगताचा बात केला, शब्दाविना तो आपल्या स्वरूपामध्ये आला, वृत्तीला सोडून तो अमर्याद झाला, आणि सुखामध्ये तो पूर्णत्वाला प्राप्त झाला. तो माझ्या पदाला एकरूप झाला. त्याचं वर्णन हे पुरुषोत्तम पुरुषाला, हे वर्णन उत्तम पुरुषांचं आहे. त्याचं स्वरूप काय, तर तो बोलायला त्याला शब्द नाही, कारण शब्दाचा परे येतो. त्या सत्तेत जो आहे स्वयंसिद्ध सत्ता, स्वयमेव येतो, तो संवेद्य झाला, तर शब्द तिथं जात नाही त्याचं वर्णन करायला, शब्दाच्या तीत येतो.
म्हणून त्याला कसं बोलायचं, शब्दानं कसं सांगायचं, वर्णन कसं करायचं, कारण शब्द तिथे पोहोचत नाही. शब्द अविद्या कार्य, तो स्वामी शुद्ध आहे. अविद्येचा कार्य परमात्मे शक्तीला प्रगट करू शकत नाही, पण ती शक्ती सद्गुरुनाथाच्या माध्यमातून त्या ब्रह्मतत्वाला प्रगट करते आणि जीवाला स्वरूपामध्ये एकरूप करते. कारण जीवाचं स्वरूप हे परब्रह्मच आहे आणि ते परब्रह्म पुरुषोत्तमच आहे आणि त्याला पुरुषोत्तम म्हणा दुसरं कोणी नाहीच आहे. म्हणून त्याला बोलणं आणि त्याचं वर्णन करणं हे शब्द वाचू नये. शब्दानं कसं बोलू त्याला. हे सांगितलंय, पण तो कसा आहे, तो उत्तम पुरुष कसा आहे ते मी तुला सांगतो अर्जुना. उत्तम पुरुष हा ब्रह्मरूप झाला, तो अमर्याद झाला, कारण त्यानं देहाला आणि उपाधीला सोडलं. देह आणि उपाधी हे मर्यादित आहेत. त्यानं वृत्तीला टाकलं, उपाधीला सोडलं आणि बंधनाला तोडलं आणि तो व्यापक सत्तेमध्ये एकरूप झाला. तो उत्तम पुरुष झाला अर्जुना. जगताचा बाद त्यानं केला आणि वृत्तीला सोडून स्वरूपात तो गेला. त्या सुखामध्ये पूर्णत्वाला प्राप्त झाला आणि माझ्या पदात तो आला. तो शब्दाच्या परे आहे, शब्दाच्या अतीत आहे, तो स्वयमेव सत्तेत आहे, तो स्वयंसिद्ध आहे, तो स्वसंवेद्य झाला. शब्दातीत आहे, कारण तिथे शब्द हे अविद्या कार्य आहे आणि अविद्या कार्य ही त्याला दाखवू शकत नाही. तो स्वयंसिद्धच आहे. ती अविद्या सद्गुरूच्या शक्तीनंच जाते आणि सद्गुरूच्या शक्तीमुळेच ब्रह्मतत्व प्रगट होतं आणि जीव स्वरूपात एकरूप होतो. त्यालाच पुरुषोत्तम म्हणतात. तोच उत्तम पुरुष आहे. तो शब्दात येत नाही, तो अनुभवाच्याही परी आहे. साष्टांग दंड सद्गुरू. अशा अनुभवी संत तत्वामध्ये बुद्धीला कसं बांधायचं, बंधनाला कसं सोडायचं, वेदाचं नातं कसं जोडायचं, संताचं जे ज्ञान आहे ते कसं हृदयात पक्क धरायचं, कुठं कळत आहे. तो अभंग वाचला तो कळत नाही, ओवी डोळ्यासमोर आली त्याचा भाव मिळत नाही आणि आत असलेलं अज्ञान ते बाजूला सरकत नाही. काय छोट मोठं पुण्य होईल काय, चाटायचं का ते पुण्य. तुम्हाला बसा, धरू धरू बसा त्या पुण्याला. एखाद्या वाचला मला पाठ आहे, बहुत केले पाठांतर वर्म राहिले दूर. आमच्या काकाचा ठरलेला डायलॉग, पाठ लोकांचं काही सांगू नका म्हणायचे. शब्दात येतो, भगवंतात नाही, केवळ शब्द. पण जेव्हा त्याच्या पाठांतर, हो बेटा, जेव्हा पाठांतर आमच्याकडे बरेच लोक यायचे मठा सप्त्याला, गावोगावचे. गुरुजींचं नाव खूप अलौकिक. कसा संत होणे नाही ना, झाला नाही ना, होणार नाही. मग खूप लोक यायचे ना त्या. आता तरी कमी झाले, 30 वर्षाखाली भरपूर लोक. आणि मग कुठले आले, कुणी गाथा पाठ, कुणा ओवी पाठ, कुणा गीता पाठ, कुणाला काय काय पाठ. आम्हाला काहीच पाठ नव्हतं. मग आम्ही असं बघायचो, ह्यांना पाठ आहे. काकाच्या कानावर गेलं, महाराजांचं बी गेलं. म्हणजे काय झालं, पाठ घालून काय झालं, वर्म कळालं का? वर्मच कळत होतं आम्हाला. काय पाठ, फक्त पाठ म्हणजे मोठं. आता काल मी कुठे गेले तर त्या म्हणले मला, हा आमच्या गाथा वेद आहे. आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावेगी. साधा अभंग आहे, बंधन पण कळतं त्यांना. ज्ञानदेव ज्ञानी रामकृष्ण माळा, हृदयी जी माळा श्रीमूर्ती हृदया. आपुली आपण करा सोडवणं. सोडवण म्हणजे अज्ञानामध्ये मन जेव्हा थांबलेले, देहाला त्यानं मानलेले आणि जगतामध्ये ते धावलेले मन, हे बंधन आहे. मग आपले आपण सोडवण करा, कळतं काय? मग अभंग पाठे सांगते कोणाला तू डोर नसते. अभंगाच्या भावामध्ये जेव्हा मन विहार करतं तर ते वेदाचं ज्ञान चाकून वेदो नारायण बनतं. पाठ आहे, मग काय कुणाला सांगते पाठ? संसारही पाठ आहे तुला आणि अभंगही पाठ आहे, दोन्ही पाठच. तुझा पाठ बहुत केले पाठांतर वर्म राहिले दूर. तुम्हाला एक सांगते, अजून 12 वर्ष अभंग ऐकला आम्ही. आमच्याकडे 12-14 वर्ष गाथा चालला दुपारी. तर त्या गाथ्याचा सुरुवात होता ना, पहिले अभंग महाराज घ्यायचे. तुम्हाला सांगितले, अजून सांगते. देत नाही दृष्टी विटेवरी साजरी. हा ते माझे हरिवृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ. ते माझे अर्थ नको देवा, ब्रह्मादिक पदे दुःखांची शिराणी. ते दुश्चिंतनी घडवू देशी, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. जे कर्म धर्म नाशिवंत,
आणि कन लगो माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. हे अभंग आम्ही 1000दा ऐकला आणि नंतर कळाला 1000 वेळेस ऐकल्यावर. कारण 12 वर्षी ते स्वतः सुरुवातीला अभंग महाराज म्हणायचे आम्हाला पाठ झालता पण मला कळत नव्हतं. तुका म्हणे अम्मा कळले अम्मा वर्म. देवा आम्हाला कळलं, तुझं स्वरूप कळलं. जे जे कर्म धर्म नाशिवंत. हो ताई. ब्रह्मादिक पदे दुःखांची शिराणी ते दुच्छिंद धनी गणोदेशी. जे सगळे पद आहेत ना, चंद्रलोक इंद्र ब्रह्मलोक, हे विषय सुख भौतिक सुख लेकर संतती, हे दुच्छिंद धनी गणोदेशी. त्या ठिकाणचं मन धडवून बाहेर निघू दे आणि ते खोटं वाटू दे. त्याच्या ठिकाणी मन भेटू दे आणि तू मला भेटू दे. तुझं माझं ऐक्य भोगू दे. वृत्तीवरून मला बाहेर निघू दे आणि जगत भाव संपू दे. आत्माराम मला ओळखू दे आणि आत्मारामासोबत मनाचं एक रूप होऊ दे. हृदय विघरून जाऊ दे, अज्ञान संपून जाऊ दे आणि विषय वासना माझ्या हृदयातून बाहेर येऊ दे. तुझं माझं नातं भोगू दे, ऐक्य आनंद प्रगटू दे आणि विषयाचा लाभ मला नको. तुझं अनुभव मला येऊ दे. ब्रह्मादिक पदी दुःखाची शिराणी ते दुच्छिंद धनी गडोदेशी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत. वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. आम्हाला वर्म कळायला देवा. हे धर्म कर्म हे सगळं काही सांग नको. जगनश्वर आहे आणि तू शाश्वत आहेस. ते पद आम्हाला दे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुच्छिंद धनी घडवदेशी. तिथं मन जाऊ दे नका. तुझ्यापाशी येऊ दे. तुझं माझं ऐक्य होऊ दे. अज्ञान संपू दे. आत्मभाव जागा होऊ दे. वेदाचं ज्ञान मला बघू दे. देहभाव माझा जाऊ दे. तिचा विकार संपू दे. विषय वासना तुटू दे. तुझं माझं ऐक्य मला भेटू दे. मला पांडुरंग पांडुरंग होऊ दे. एक अभंग वाचा, नीट वाचा. डर नसते बिनकामाची. लावा विठ्ठल पहावा विठ्ठल कळावा विठ्ठल. नुसतं बोललं कळतं का? तिकडे यावं लागतं. बोलावा विठ्ठल नामस्मरण, पहावा विठ्ठल ज्ञान. करता येत नाही. गीतेचा जो भाव आहे ब्रह्मभाव तो पेलत नाही. देहाचा संबंध तुटतच नाही. मला पांडुरंग भेटतच नाही. चातुर्मात्र आणि आत्मध्यान अति छान आहे. आता पुढची मुली. एरवी न बोलण्याची बोलणे जेथे जे सर्वणी निवासारणे. काहीच न होणे न होणे जे वस्तू गा. काहीच न होणे जे वस्तू गा. हे सिद्धांत हे उद्या सांगू. टाइम झाला, मला थोडं काम आहे. आमते मी हे होई ते वस्तू गा. त्याचे चिंतन भयानक तुफान आहे. उद्या सांगते. काहीच होणे न होणे ते वस्तू गा. हे तुम्हाला चिंतन उद्या ते आपण विस्तारपूर्वक करू. आता राहिल्या 50 ओव्या. आपला 15वा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. हॅलो.